चर्चा झालेली आहे। यावेळेला भाजपाच्या नेत्या आणि शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील सुद्धा उपस्थित होत्या। शिवराज पाटील चाकूरकर यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर शिवराज पाटील भाजपाच्या वाटेवरती आहेत का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। तर या भेटीमुळे चर्चा सुरू झाली आहे। भाजप नेत्या अर्चना पाटील यांची सुद्धा यावेळेला उपस्थिती होती। दोघांमध्ये जवळपास 30 मिनिटे चर्चा झालेली आहे। इथून पुढच्या बुलेटिनमध्ये आपल्याला बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा, त्यापूर्वी बघूया महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। मार्च 2026 पर्यंत देशातून माओवाद्यांचा नायनाट होईल। राज्यसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा। 2008 मधील मालेगाव ब्लास्ट प्रकरणी मोहन भागवतांना मुंबईत आणण्याचे दिले होते आदेश। परमबीर सिंग यांनी तत्कालीन एटीएस अधिकारी मुजावरांना आदेश दिल्याचा सुनावणीवेळी वकील सांगळेंचा युक्तिवाद। अंबाजोगाई तरुणाला मारहाण करणाऱ्याचे खासदार सोनवणेंसोबत फोटो व्हायरल। फोटोतील आरोपी माने सोनवणेंचा नातेवाईक असल्याची चर्चा। सुप्रिया सुळेंनी लिहिलं दादा भुसेंना पत्र, नवीन पॅटर्न राबवणं खेदजनक असून एसएससी बोर्ड बंद करण्याचा डाव असल्याची व्यक्त केली खंत। सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रात 1 जून पासून लागू होणार, तर यावर्षी फक्त पहिला वर्ग सुरू होणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची न्यूज 18 लोकमतला माहिती। चित्रा वाघ आणि अनिल परब वादावरती पडला पडदा। मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या चर्चेनंतर मिटला वाद, तर सभापतींच्या दालनात लंच डिप्लोमसी। युवक काँग्रेस आणि प्रदेश प्रभारींमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावरती। कुणाल राऊतांनी जाहीर केलेल्या नियुक्त्या प्रदेश प्रभारींकडून रद्द। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। सिडकोनं 26,000 घरांच्या लॉटरीतील घरांच्या किमती कमी कराव्यात, मनसेच्या गजानन काळेंची मागणी। तर इरादा पत्रात घराच्या चटई क्षेत्रात तफावत असल्याचा आरोप। सांस्कृतिक कला केंद्रात डान्स बार सुरू असल्याचा सुरेखा पुणेकरांचा आरोप। 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार, डीजे सुरू असल्याचा दावा करत दाखवला व्हिडिओ। कर्नाटक विधानसभेत मुस्लिम आरक्षणावरून गोंधळ, भाजपाच्या आमदारांना उचलून बाहेर काढलं। नमस्कार, मी अमीर गद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते। नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्य सरकारनं स्वीकारलंय। येत्या शैक्षणिक वर्षात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे। शिक्षण मंडळाचं बोर्ड तेच, मात्र अभ्यासक्रम जो असणार आहे तो सीबीएसई बोर्ड धर्तीवरती असणार आहे। भाषा, इतिहास, भूगोल विषयांचा अभ्यासक्रम शिक्षण मंडळच ठरवणार आहे। तर महत्त्वाची बातमी समोर येते। नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्य सरकारनं स्वीकारलंय। येत्या शैक्षणिक वर्षामध्ये नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे। शिक्षण मंडळच बोर्ड तेच, मात्र अभ्यासक्रम जो असणार आहे तो सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवरती असेल। आणि यानंतर घेऊया बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा। अखेर रविकांत तुपकरांची सुटका करण्यात आलेली आहे। पोलिसांनी रविकांत तुपकरांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता। मुंबई पुण्यात न जाण्याच्या अटीवरती रविकांत तुपकरांची सुटका करण्यात आली। जिजाऊ पतसंस्थेमध्ये अपहार करणाऱ्या अध्यक्ष, संचालक आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तेवरती बोजा चढवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। ठेवी परत मिळवण्यासाठी घोटाळेखोरांचं प्रशासनाने फास आवळलेले आहे, त्यामुळे मालमत्ता खरेदी करणारे अडचणीत सापडले। 2024 मधील खरीप हंगामातील मंजूर झालेला पीक विमा अद्यापही देण्यात आलेला नाहीये, त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। 31 मार्च पूर्वी मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावरती उतरून आंदोलनाचा इशारा दिलाय। बीडच्या माजलगाव धरणातून प्रतिदिन 4 लाख लिटर पाण्याचं बाष्पीभवन होत आहे। वाढत्या तापमानाचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावरती होत असल्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये घट झालेली आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केलं जात आहे।
भुहागर तालुक्यातील जानवळे या गावातील दूषित पाण्याच्या समस्येची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवताच प्रशासनाने दखल घेतलेली आहे। जानवळे गावातील दूषित जलस्रोतांची पाहणी करण्यात आली आहे। मुळशी तालुक्यातील 10 गावांना सिंचनासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 45.47% इतका जलसाठा शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे जूनच्या अखेरपर्यंत पाणीसाठा पूर्णाची शक्यता वर्तवण्यात येते। नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावं असं आवाहन सुद्धा केलं जात आहे। मावळ तालुक्यात सिंचन आणि पाण्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा केवळ 49.31% आलेला आहे। वेळेत पाऊस पडला नाही तर पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल। त्यामुळे पवना पाटबंधारे प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे। रेशन धान्याचा लाभ घेणाऱ्या आधार कार्डना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। असं असताना सुद्धा गोंदिया जिल्ह्यातील 2.5 लाख लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेलं नाहीये। त्यांना 31 मार्च पर्यंतची संधी देण्यात आली आहे। परभणी शहरातील नागरिकांकडे मालमत्ता आणि पाणीपट्टी करापोटी 190 कोटींची थकबाकी आहे। त्यामुळे पालिका आर्थिक संकटात आली आहे। एकूण थकीत रकमेच्या केवळ 15% वसुली झाली आहे। त्यामुळे पालिका विकास कामं कशी करणार असा सवाल उपस्थित झाला आहे। चिपळूण बसस्थानकाच्या रखडलेल्या बांधकामासाठी तब्बल 2.85 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून आता रखडलेल्या कामाला गती मिळणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील भोई गल्ली परिसरात गेल्या 6 महिन्यांपासून गटर तुंबण्याचा प्रकार वाढलेला आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। औरंगजेब कबर वाद प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी असताना देखील जिल्ह्यामध्ये आल्यामुळे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। जिल्हा बंदीचा प्रशासनाचा आदेश असताना देखील आदेश धुडकावून पदाधिकारी जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आला। यवतमाळच्या लोणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी पाहायला मिळालेली आहे। वैद्यकीय अधिकारी वेळेवरती उपस्थित राहत नसल्यामुळे परिसरातील रुग्णांचे मोठे हाल होत आहेत। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला आहे। छत्तीसगडमध्ये काल झालेल्या 2 वेगवेगळ्या चकमकीमध्ये 30 माओवादी ठार झालेले आहेत। चकमकीमध्ये ठार झालेल्या 4 माओवाद्यांचे मृतदेह छोटा बेटिया पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेत। या मृतक माओवाद्यांची ओळख पटवण्यात येणार आहे। चिपळूणमध्ये बाजारपेठेतील एका बॅनरमुळे सर्वत्र चर्चा रंगलेल्या आहेत। बॅनरद्वारे मटका जुगाराच्या विरोधात जनजागृती करण्यात आली असून मटका जुगार बंद करण्यासाठी अभियान राबवण्यात येते। यावेळी मटका अड्ड्याची माहिती देणाऱ्यास रोख 5,000 रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे। राज्य शासनाकडून नंदुरबार आणि शहादा नगरपालिकांसाठी प्राप्त झालेल्या मिनी रेस्क्यू टेंडर अग्निशामक वाहनांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। या वाहनामध्ये आग विझवण्यासोबतच इतर अपघातग्रस्त ठिकाणी उपयोगात येणाऱ्या एकूण 30 प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे। आमदार